नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण एनएमएस चा काही उदाहरणे बघणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। एनएमएस ही परीक्षा इयत्ता 8वीतील विद्यार्थ्यांसाठी आहे आणि या येणाऱ्या परीक्षेमध्ये डिसेंबरच्या असणाऱ्या तारखेला आपली परीक्षा असतात आणि त्यामध्ये येणारे काही प्रश्न असतात। त्या प्रश्नाच्या घनावरील आज आपण काही प्रश्न बघूया। प्रश्न क्रमांक पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आकृती दिसत आहे। या आकृतीची जर घडी केली आणि त्यापासून एक घन तयार होतो, त्या घनाच्या आधारावर आपल्याला दिलेले प्रश्न सोडवायचे असतात। मग यामध्ये आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे की 1 च्या समोर कोणता अंक येईल। मग 1 च्या समोर कोणता अंक येईल विद्यार्थी बघा, आपण कसं सोडू शकतो। ही जी आपल्याला आकृती आहे, ही आकृती ज्या पद्धतीने आपल्याला दाखवल्या गेलेली आहे त्याच पद्धतीने आपण त्या आकृती लिहून घेऊया आणि त्यामधले क्रमांक सुद्धा लिहून घेऊया। आता ही आकृती लिहिली। आता ही आकृती लिहिल्यानंतर त्या आकृतीला जर आपण कापून त्याला दुम्मट मारली तर तो एक ठोकळा तयार होतो आणि या ठोकळ्यामध्ये जर बघितलं तर नेहमी 1 च्या विरुद्ध 6 अंक असतो। 1 च्या विरुद्ध किती असतो तर 6 अंक असतो। 1 च्या विरुद्ध 6 किंवा 6 च्या विरुद्ध 1। दुसरं 2 च्या विरुद्ध 4 किंवा 4 च्या विरुद्ध 2 आणि तिसरा आहे 3 च्या विरुद्ध 5 किंवा 5 च्या विरुद्ध 3। अशा पद्धतीने हा आपला एक आराखडा तयार होतो आणि यावरून आपल्याला प्रश्न सोडवायला सोपी जाते। हे एक ट्रिक आहे विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला सहज आणि सोप्या पद्धतीने 1 मिनिटाच्या आत कसा प्रश्न सोडवता येतात। कारण आपल्याला मॅथ मध्ये 90 प्रश्न असतात आणि 90 प्रश्नामध्ये या पॅटर्नच्या आधारावर नेहमी 2 किंवा 3 प्रश्न दिलेले असतात। मग आपण पहिला प्रश्न बघूया। 1 च्या समोर कोणता अंक येईल। 1 च्या समोर कोणता अंक येईल। 1 च्या समोर 6 अंक येईल, म्हणून ऑप्शन क्रमांक 4। 3 च्या शेजारी कोणता अंक येणार नाही। शेजारी म्हणजे काय, एका लाईन मध्ये जर बसून असेल तर पहिला दुसरा तिसरा, पहिला दुसरा तिसऱ्यामध्ये पहिला हा दुसऱ्याचा शेजारी आहे परंतु पहिल्याचा शेजारी तिसरा नाही, म्हणून आपल्याला काय येणार 3 च्या शेजारी कोणता अंक नाही तर 3 च्या शेजारी 5 हा अंक नाही। कोणता अंक नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 3। आता अशाच पद्धतीने दुसरा प्रश्न आहे। हा दुसरा प्रश्न दिलेला आहे। तो दुसरा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो अशाच पद्धतीचा असून फक्त यामध्ये संख्यांचे बदल करून त्यामध्ये अल्फाबेट्स मधील ABCD दिलेले आहेत। दिसतंय विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचा तो प्रश्न आहे। इथे E आहे, इथे F आहे, इथे B आहे, इथे C आहे, इथे A आहे आणि इथे D आहे। मग याचे त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो बाहेरचा संबंध बाहेरच्यांसोबत, पहिल्याचा संबंध हा तिसऱ्या सोबत आणि दुसऱ्याचा संबंध चौथ्या सोबत, अशी याची जुळवणी करून घ्यायची। म्हणजे आपण म्हणू शकतो A च्या समोर कोण तर D, D च्या समोर कोण तर A, E च्या समोर कोण तर B आणि B च्या समोर कोण तर E, F च्या समोर कोण तर C आणि C च्या समोर कोण तर F। अशा पद्धतीने झाला। सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो। आता बघा यावर प्रश्न आहेत। पहिला प्रश्न आहे A च्या शेजारी कोणता अक्षर येणार नाही। A च्या शेजारी कोणता अक्षर येणार नाही D, D कारण काय त्याच्या पुढे आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 4। पुढील आहे C च्या समोर कोणते अक्षर येईल। C च्या समोर कोणतं अक्षर येईल तर F। C च्या समोर कोणतं अक्षर येईल F, ऑप्शन क्रमांक पहिला। आता विद्यार्थी मित्रांनो बघा की आपल्याला खालील पैकी कोणती आकृती तयार होणाऱ्या घनाची आहे। म्हणजे 4 घन दिले आहे, या 4 घनामधील कोणता पर्याय असा आहे की जो
आपल्या दिलेल्या या आकृतीचा घनाचा आहे। विद्यार्थी आपल्याला बघा की काय आहेत की ए जर असेल तर डी दिसेल का? दिसणारच नाही। ई दिसत असेल तर बी दिसेल का? नाही। एफ दिसत असेल तर सी दिसणार नाही, कारण आपण उभे आहोत, आपल्या समोरची बाजू दिसते, आपल्या पाठीमागची बाजू आपल्याला दिसत नाही। अशाच पद्धतीने याही गणितात सुद्धा असतात। बघा आपल्याला काय दिसतंय तर ई दिसतंय, मग ई दिसल्यावर बी दिसतंय, ई दिसल्यावर बी दिसायला पाहिजे का? नाही, म्हणून हा ऑप्शन क्रमांक येणार नाही। दुसरा ए दिसतंय म्हणजे ए दिसल्यावर सी दिसल्यावर एफ दिसतंय म्हणजे हाही येणार नाही। त्यानंतर एफ आहे बी आहे पण ए झाल्यावर बी आहे, यामधला कुठलाच भाग यामध्ये नाही, म्हणजे ए च्या समोर डी दिसत आहे का? नाही। त्यानंतर एफ च्या समोरचा सी दिसत आहे का? नाही। किंवा बी च्या समोरचा ई दिसत आहे का? नाही, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 असेल। चौथाही आपण पडताळून बघू की सी दिसते म्हणजे सी दिसल्यावर एफ दिसायला नाही पाहिजे, तर इथं एफ दिसते म्हणजे हा येणार नाही। अशाच पद्धतीने तिसऱ्या क्रमांकाचं गणित सुद्धा विद्यार्थी मित्रांनो बघू शकता। तिसऱ्या गणितामध्ये अशीच एक आकृती दिलेली आहे आणि या आकृतीच्या आधारावर काही प्रश्न विचारलेले आहेत। त्या प्रश्नांमध्ये आपण बघू शकता की इथे 1 2 3 4 5 6 होतंय, इथे ABC EFD होतंय आणि इथे जर बघितलं तर इथे अधिक भागाकार वर्गमूळ गुणाकार खाली बॉक्स आणि वजा असे चिन्ह दिले आहे विद्यार्थी मित्रांनो। मग आता आपण याच्यातला प्रश्न बघू शकतो। तर पहिला प्रश्न आहे अधिकच्या ह्या चिन्हासमोर कोणते चिन्ह येईल? अधिक या चिन्हासमोर कोणतं येईल? इथे आपण करू शकतो बाहेरच्यांचा बाहेर सोबत संबंध, म्हणजे आपण त्यांची जोडी तयार केली अधिकच्या विरोधात वजा, किंवा वजाच्या विरोधात समोर कोण तर अधिक, आणि भागाकाराच्या गुणाकार, गुणाकाराच्या कोण भागाकार, वर्गमूळाच्या बॉक्स रिकामा आणि बॉक्सच्या वर्गमूळ। मग आता विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न विचारलेला आहे अधिकच्या समोर कोण असेल? वजा, ऑप्शन क्रमांक 3। भागाकार या चिन्हा शेजारी कोणते चिन्ह येणार नाही? भागाकार या चिन्हा समोर हे गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजे गुणाकार चिन्ह येणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2। तिसरा आहे खालील कोणती आकृती तयार घनाची असू शकते? या प्रश्न क्रमांक 3 सारखाच हाही प्रश्न आहे। बघा गुणाकार दिसतंय, भागाकार दिसतोय आणि बॉक्स दिसतोय। गुणाकार दिसतंय का? वजा आहे। दुसरं गुणाकार आहे, गुणाकार सोबत भागाकार आहे, येणार नाही। तिसरं भागाकारासोबत गुणाकार आहे, येणार नाही। पुन्हा वर्गमूळासोबत खाली बॉक्स आहे म्हणजे हे येणार नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 1। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या एनएमएसच्या परीक्षेमध्ये 3 मार्क सहजरित्या मिळू शकतो। आता हा जो आलेला प्रश्न आहे हा प्रश्न 2021 मध्ये आला होता, हा 2022 मधील आहे, हा 2023 मधील आहे। अशाच पद्धतीने 2024 मध्ये सुद्धा प्रश्न येईल, फक्त होईल काय याच्या ठिकाणी कुठला तरी वेगळे फक्त चिन्ह असणार, याच्या व्यतिरिक्त काहीही नाही। इथे मोठी एबीसीडी आहे, छोटी एबीसीडी असेल, आणखीन कोणते चिन्ह असेल, याच्या व्यतिरिक्त कुठलाही प्रश्न परीक्षेला येणार नाही। अशाच पद्धतीचे घनाचे आणखीन काही प्रश्न आहे, घनाकृती कशी बनवायची त्यापासून कसे प्रश्न सोडवायचे याचाही व्हिडिओ लवकरच आपल्या MN मॅथ मराठी यूट्यूब चॅनलवर येणार आहे। आपण आपल्या MN मॅथ मराठी यूट्यूब चॅनलच्या सबस्क्राइब नावाचं बटन दाबून घंटीचं बेल बटन दाबायला विसरू नका, आपल्याला प्रथमच नोटिफिकेशन मिळेल। भेटूया
पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.